हो. इंटरप्रिटेशन साठी आता पेज 2 बघ. जस्ट आन्सर पेज. ओके. Now, before starting the core aspects by relating with APA's some of the core significant characteristics of this, let's have a small audio video on this. हे विजिबल आहे जसवंत? हो सर, विजिबल आहे. हाँ. हो. माझं नाव विनोद राजाराम निंबाळकर. मी प्रॉपर वाकरीच आहे. सध्या मुंबईला जातो. गेले 18 वर्ष झाली. आता माझं वय आहे 32 वर्ष. 18 वर्षापासून वारी करतोय, अनुभवतोय. वारीतले अनुभव, वारीत भरपूर काही शिकायला भेटतं. वारीत माऊलींनी वेळोवेळी कसं ऍडजस्ट व्हायचं, कारण ऊन वारा पाऊस याची तमाना बाळगता. आज घरात सर्व काही सुखसुविधा आहेत. वारीत आले की माणूस सगळं विसरून जातो. आणि वारी म्हणजे वारीत एकच गोष्ट आता पण शिकायला भेटते की वारीत एकच शब्द प्रत्येकाचा होतो. लहान माणूस असो या मोठा माणूस असो, या लहान व्यक्ती बाळ असो, या वारकरी असेल, प्रत्येक जण प्रत्येकाला फक्त एकच शब्द बोलतो, माऊली. कोण कुठल्या गावचा आहे माहिती नसतं, कोण कुठल्या शहरातला आहे, कोण कुठून आलाय काही माहिती नसतं. फक्त एक जिव्हाळा, एक प्रेम, एक भावना. ज्ञानोबरायांच्या चरणी एक आदर भाव घेऊन वारकरी येत असतात. काही कुणाला काय माहिती नसतं. कोण आपण या 15 दिवसात प्रत्येक जण एवढा आपुलकीचा होऊन जातो की कुटुंब होतं एक तयार. महाराष्ट्राच्या बाहेरून एवढे वारकरी येतात. त्या वारकऱ्यांकडून फक्त एवढं शिकायला भेटतं, एकजुटीने राहा. जात धर्म भेदभाव हा प्रकार वारकरी संप्रदायात नाही. वारकरी संप्रदायात हेच मोठं एक भागवत संप्रदायाचं हेच मोठं आहे की या संप्रदायामध्ये अंधश्रद्धा नाही, जात धर्म भेदभाव हे मानले जात नाही. प्रत्येक व्यक्ती सगळ्यांना एकत्र घेऊन माऊली 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 करत
आज आळंदी पुणे ते सासवड, सासवड ते वाले, जेजुरी, बरडगाव, बरड, फलटण, नातेपुते, माळशिरस करत करत आज प्रत्येक वारकरी हा आज माऊलींच्या शेवटचा एक गोल रिंगण आहे, त्या रिंगणाला वाखरीला आलेला आहे. वाखरीला पोहोचतो. वाखरीला येऊन शेवटचं गोल रिंगण करून प्रत्येकाला एकच आस असते की कधी भगवान पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होतो किंवा कधी भगवान पांडुरंगाचे कळस दिसतायत किंवा भगवान पांडुरंगाला नमस्कार करायला ते आतुरतेने हे उद्या दशमीच्या दिवशी सगळे वारकरी ज्ञानोबारायांसोबत सगळ्या संतांसोबत सगळे संत एकत्र करून या वारकऱ्यांचं माहेरघर, वैष्णवांचं माहेरघर, माऊली ज्ञानोबारायांचं, संत मुक्ताबाईंचं, सोपान काकांचं, गुरुदादांचं, एकनाथ महाराजांचं, सगळ्यांचं माहेरघर, सर्व संतांचं माहेरघर. उद्या वैष्णवांचा मेळा, एवढा लाखोनी एवढा समाज, मला वाटत नाही हा कसा ऍडजस्ट होत असेल. हे एक माऊलीची कृपा आहे किंवा देवाचे चमत्कार आहे हा. कारण साधारण एक माझं एक हे सांगतो, माऊली 10,000 लोकसंख्या असलेलं गाव, त्या गावामध्ये 10 ते 15 लाख पब्लिक वारकरी सामावून घेते. कुठे राहते, कसे राहते, प्रत्येकाला जेवण, असा एकही व्यक्ती उपाशी राहत नाही. वारकरी हा एकही उपाशी राहत नाही किंवा कोणाला खायला भेटत नाही, प्यायला भेटत असं काही नाही. वारीत सगळ्या गोष्टी अनुभवायला भेटतात. वारी ही एकत्रितपणेच, एकजुटीच एक एकत्रित राहण्याचं एक खूप मोठं उदाहरण आहे. सगळ्यांनी एकत्र या, वारी करा, वारीचा अनुभव घ्या. आणि ज्ञानोबारायाच्या एवढीच प्रार्थना करेन की महाराष्ट्राला, या भारताला संकटापासून दूर ठेव, दुष्काळापासून दूर ठेव, सगळ्यांना आरोग्य, धनसंपदा, सगळ्यांचं जीवन भरभराटीचं जाऊ, हीच माऊली ज्ञानोबाराया चरणी, पांडुरंगा चरणी प्रार्थना करतो. माझे 2 शब्द संपतो. रामकृष्ण हरी. हे पीपीटी दिसतंय तुम्हाला? येस सर, दिसतंय. ओके. आता वारी फक्त इतकंच दिसतंय स्क्रीनवरती की वारकरी माइंडसेट असं अशी स्लाइड आहे? वारी वारी वारी. आता पालखी, राईट? हो. Yes. Okay, okay. Yes, thank you. Right. So, of course, we all know what and how exactly it has a flow. साधारण 21 दिवसांचा हा त्यांचा प्रवास असतो. साधारण 250 ते 250 किलोमीटरची ती पर्टिक्युलर जर्नी पूर्ण करतात. Originally, it has been started as per some of the sources, references we have, because of the palki system, की जी
आधी ज्ञानेश्वरांची, मग तुकारामांची, किंवा मग आपल्या त्र्यंबकच्या जवळून मग एकनाथांची सुद्धा ती पालखी निघते आणि मग ते त्या पर्टिक्युलर दिवशी मग तिथे पोहोचतात. मध्ये 2 ते 3 ठिकाणी त्यांचं रिंगण पण असतं आणि मग त्या रिंगणामध्ये मग तो माऊलींचा घोडा फिरतो किंवा ज्ञानेश्वरांचा घोडा असतो, ती श्रद्धा, हे सगळं एकूण डिसिप्लिन वगैरे सगळा भाग ओव्हरऑल आउटलाईन आपल्या सगळ्यांना नक्कीच माहिती आहे. हाऊ कॅन वी रिलेट इट विथ सायकोलॉजी? रिसेंटली मध्ये एका सरांचं लेक्चर अटेंड करायला मिळालं आणि त्यांनी एक खूप वेगळा पर्स्पेक्टिव्ह शेअर केला की पांडुरंगाच्या बाबतीत ते कसं आहे. इफ वी सी, it's a very different symbolic image and psychological strength which we can have from this particular idol. बाकीचे सगळे जे काही देव आहेत त्या सगळ्या देवांचा कुठल्या ना कुठल्या तरी वेगळा पर्स्पेक्टिव्ह किंवा सोप्या भाषेत म्हणायचं झालं तर एक अजेंडा आहे. मग कोणाच्या हातामध्ये धनुष्यबाण आहे, मग कोणाच्या हातात गदा आहे, कोणाच्या हातात काही शंख आहे, चक्र आहे, सुदर्शन चक्र, अमुक तमुक वगैरे सगळं. काउन्सिलिंगच्या पर्स्पेक्टिव्हने बघायला गेलं, पांडुरंग इज क्लासिक काउन्सिलर who is not going to take any side, any decision, any judgment. कुठलंही शस्त्र नाहीये. साईबाबा किंवा आणखी कुठल्याही देवतांसारखा त्यांनी आशीर्वादाचा हात वर केलेला आहे. लक्ष्मीसारखा सांगितलेली की मी तुला पैसे देईन असं पण नाही. इट इज जस्ट आय एम देअर, यू हॅव टू डिसाइड व्हॉट टू डू. आपण काउन्सिलिंगचं जे बेसिक एम, अल्टिमेट एम, ऑब्जेक्टिव्ह म्हणतो, इज टू हॅव द पर्सन इनसाइड acceptance of his own life and acceptance of his own responsibility for his life and the decisions, consequences for the same. तो फक्त इथे आहे, आपल्याला काय हवंय, आपण त्याच्याकडून एक्सपेक्ट कसं काय करायचंय, आपण तिथे काय देतोय, हा पूर्णपणे डिसिजन, सेल्फ चॉईस, रिस्पॉन्सिबिलिटी ही पूर्णपणे आपली. होते रिलेट? Okay. Further, now some of the core other aspects, if we can relate with this Varkari approach or this Vari, the power of shared identity, the first one which we can relate with social psychology concept, power of shared identity. I am not alone. Loneliness, emptiness, stress, burden, approach तिथे नाहीये. Rather, there are people with me and I am with them. हा approach तिथे आहे. सायकोलॉजिकल सायन्स हे सांगतं की जितका मिनिंगफुल सोशल सपोर्ट असेल तितकं तुमचं अँझायटी, स्ट्रेस, सायकोलॉजिकल इश्यूज हे तिथे कमी होत जातात. One of the important point which is used here, that is shared identity. It is not only social identity. I belong to this category, I belong to this particular religion, किंवा मी या लोकेशन मधून येतोय. It is not like that. Rather, इव्हन आता जसं आपण एक ओपिनियन किंवा टेस्टिमोनियल आपण बघितलं, नो वन इज बॉदर्ड टू आस्क यू की तुम्ही कुठून आले, तुमचे बॅकग्राऊंड काय. इट इज जस्ट द कॉमन आयडेंटिटीज माऊली अँड वाच, दॅट्स. मराठीत आणखीन एक असा आस्पेक्ट आहे की जेव्हा आपण उपाधी लावून येतो तेव्हा आपल्याला जास्त बर्डन येतं. मी असा आहे, मी तसा आहे, मग मला हे करायचंय, मला ते करायचंय. टेन्शन काय येतं मला की लोक माझ्याकडे ह्या नजरेनं बघतील, त्याचं मला टेन्शन येतं आणि म्हणून मग माझा परफॉर्मन्स डेव्हिएट होत जातो ऍट टाइम्स, किंवा क्वालिटी ऑफ वर्क मग मला तिथे प्रोड्यूस करता येईल. इन्स्टेड ऑफ दॅट, it is just shared identity. We all are, we
all are one. First. Second thing is grit and endurance. Any idea याचं meaning काय असेल? Grit and endurance. Tolerance, correct? और कुछ? समझिए. Endurance, stamina, your capacity, your ability to fight back, your ability to bounce back. वाढीसाठीचा endurance म्हणजे कसा? ऊन आहे, जून मध्ये पण पाऊस होत नाही, जुलै मध्ये पण पाऊस होत नाही. शिवाय तो जो पर्टिक्युलर पट्टा आहे औरंगाबाद किंवा नगर वगैरे सगळं पैठण आणि हे, ते तिथेही अनेकदा एक्झॅक्टली तो अनेकदा कोरडा असतो. These people do not bother with these adverse conditions. किंवा आता भरपूर पाऊस आहे आणि म्हणून आम्ही थांबवून घेतलं. नो. त्याचे जे पर्टिक्युलर माइलस्टोन्स आहे की रोजचं इतकं किलोमीटर चालायचं, या पर्टिक्युलर दिवशी आपण इथे इथे असायला पाहिजे. या दिवशी इथे इथे रिंगण होणार, या दिवशी इथे इथे तो स्टे असेल, and on this particular day we will reach to this particular destination. एक्झॅक्टली. टार्गेट त्यांचं ऑलरेडी डिसाइडेड पण आहे, पाथ पण त्याचा डिसाइडेड, फक्त टार्गेट आहे असं नाही. टाइम मॅनेजमेंट आहे त्याच्यात. एक्झॅक्टली. कितीही ऍडव्हर्स असल्या स्टील दे आर फोकस, डेडिकेशन. परत आणखी त्याच्यामध्ये मग स्किन केअरला काही नाहीये, लॅक्मे लोशन वगैरे काही नाहीये. मग ब्लँकेट एक घेऊन जायचं का 2 घेऊन जायचंय? सेफर साईड मग आपण आणखी एक्स्ट्रा 5 इनरवेअर्स वगैरे काही घेऊ वगैरे? नो, नॉट ॲट ऑल. इन द सेन्स दे डू कॅरी व्हेरी व्हेरी मिनिमल लगेज विथ देम. एक मिनिमलिझम नावाची कन्सेप्ट खूप छान आहे, सायकोलॉजी मध्ये पण आहे, इकॉनॉमिक्स मध्ये पण आहे. मिनिमम गरजांमध्ये आपण किती आनंदाने आणि समाधानाने राहू शकतो. वारकरी इज द बेस्ट एक्झाम्पल. आता डेव्हलपमेंट्स आहे म्हणून मग ते बायो टॉयलेट्स वगैरे असतील किंवा आणखी बाकीच्या मीलच्या रेफरन्सनी काही अरेंजमेंट किंवा सुविधा वगैरे होतात, किंवा काही वेळेस आता गव्हर्नमेंट पण प्रोन आहे म्हणून तसं. बट सुरुवातीपासूनचा जो अप्रोच आहे, इट इज जस्ट उठायचं आणि मग त्या एका पर्टिक्युलर रूटवरती चालायला जायचं. मध्ये अडचणी आल्या, फक्त भाकरी खाल्ली आहे, फक्त भाजी खाल्लेली आहे आणि पुढे निघाले. आपलं असं असतं की पहिले चहा पाहिजे, त्याच्याशिवाय सुरूच होत नाही, सकाळची गाडी सुरूच होत नाही चहाशिवाय. सो द पॉइंट इज ग्रीट अँड एंड्युरन्स. थर्ड, another most important aspect, if we can relate, that is mindfulness in action and the sublimation of ego. They do touch each other's feet. इगो ऑटोमॅटिकली तुमचा टोन डाऊन होतो, रिड्यूस होतो. तिथे समोरची व्यक्ती मध्ये आपल्याला पाणी देतीये म्हणून किंवा नाही दिलं म्हणून, इररिस्पेक्टिव्ह ऑफ द ऍक्शन, दे ट्रीट अँड दे रिस्पेक्ट ईच अदर. प्लस रिदम आहे त्या सगळ्या, म्हणजे ज्ञानबा तुकाराम असेल, हरिहरी असेल, किंवा जे काही वेगवेगळे भजन किंवा दिंड्या वगैरे ज्या काही ऍस्पेक्ट आहे, आधीमध्ये कीर्तनं होतात त्यांची त्याच्या स्टॉप्स वरती, हॉल्ट्स वरती आपण म्हणू. This kind of rhythmic practice, it helps them to have being mindful in their action. नुसतं करायचंय म्हणून केलं असेल. Fourth and most another aspect is the therapeutic value of rituals. रिच्युअल्सचा रोल काय असेल in terms of IKS, psychotherapy, counseling? रिच्युअल्स म्हणजे OCD ना. Aimless rituals is OCD. Meaningful rituals चा रोल सायकोलॉजीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने काय असेल? एनी गेस? Being engaged somewhere, being engaged in something. Being engaged, okay, correct.
सर हा हो जास्वंती. येस, माणूस जेव्हा एखादा पर्टिक्युलर गोष्ट किंवा एखादी परंपरा नियमितपणे रोज श्रद्धेने करतो, तेव्हा त्या मनाला शांतता मिळते. आपला स्ट्रेस कमी होतो आणि आपल्या भावनांना, इमोशन्सला योग्य डिरेक्शन मिळते. त्याच्यामुळे आय थिंक की धिस इज द व्हॅल्यू ऑफ रिच्युअल्स हिअर इन धिस कॉन्टेक्स्ट. करेक्ट करेक्ट. हा आपल्याला एखाद्या गोष्टीचा म्हणजे सवय असते, एखादं भजन ऐकली ऊर्जा निर्माण होते, चालायची शक्ती येते. त्यानंतर म्हणजे गाणे ऐकल्यावर कसं आपल्यात तो रिदम हे होतो, मग त्यामुळं डिस्टन्स पण आपल्याला कमी वाटायला लागतो. जेव्हा आपण गाडी पण चालत तेव्हा पण गाडी लावतो की डिस्टन्स कमी वाटतं त्यानंतर. करेक्ट. Rituals are having four shifts. Rituals हम किसे कहते हैं? ऐसी चीज है जो स्ट्रक्चर में है, वो रिचुअल्स है. The first component for ritual is being structured. संध्याकाळी 7 वाजता दिवा लावणार हे रिच्युअल. 7 वाजता आपण इकडे तिकडे दिवा नाही लावत, देवघरातच दिवा लावतो आपण. सुबह उठने के बाद चाय लेना ये भी रिचुअल हुआ, मतलब स्ट्रक्चर है. मग आपण किचन मध्येच चहा करा, हॉलमध्ये चहा करणार नाही. हॉलमध्ये बसून चहा करायची पिऊ, बट रिचुअल इट इज फर्स्ट एस्पेक्ट being structured. Second is rituals helps us to have some kind of predictability. Being predictable is what is ritual. Because if there has been some kind of consistency in the action, then only we can say this is what it is called as ritual. रोज होत आलेलं आहे, आज संध्याकाळी पण दिवा लागेल, उद्या सकाळी हे असं असं होईल, दर रविवारी आमच्याकडे असं असं असतं. Every Sunday we have this particular practice that is ritual. So second component for ritual is predictability. The third thing is which we experience after doing this ritual is emotional regulation. जोपर्यंत मी हे करत नाही तोपर्यंत माझं मला बरं वाटत नाही. आवराआवरी असेल, साफसफाई असेल, खाणं पिणं असेल, हे रिचुअल्सच झाले. ये करने के बाद फिर हमें अच्छा लगता है. ये हमारा पैटर्न है. स्ट्रक्चर इन द सेंस अगेन पैटर्न. And fourth and most important aspect is voluntary self-restraint or self-control. Ritual. Voluntary self-restraint or voluntary self-control. एक दिया लगाने के बाद अच्छा लगता है इसलिए मैं पूरा आग लगा देता हूँ, वैसा नहीं करता हूँ ना. हम सिर्फ दिया ही लगाते हैं, कितना भी अच्छा लगा तो. एक कप चाय बनाने के बाद अच्छा लगता है ना, आज मी पातेल्यावर चहा करतो, तसं नाही. माझ्यावरती तिथे कंट्रोल असतो, ते सेल्फ रेग्युलेशन असतं. दॅट मीन्स रिच्युअल इज समथिंग विच हेल्प्स मी to regulate my action, to regulate my thoughts, to regulate my emotional expressions. And that's why if we can now relate is स्क्रीनवर काय दिसतंय तुम्हाला जसवंती आता? वारकरी. सेम स्लाइड दिसते. ओ ओके, एक मिनिट. वारकरी वालीच विजिबल आहे आता. बर. आता चेंज झाली आहे स्लाइड. येस. हा,
Okay. And that's why Vikar, in the sense, the 6 aspects which hampers our psychological well-being. ज्याला टिपिकल फिलॉसॉफिकल लँग्वेज मध्ये षड्विकार असं आपण म्हणतो. लाईक मीन्स गेटिंग अँग्री, being greedy, having some unnecessary lust. All these things are called as vikar, which disturb, which hampers, which affect, which impacts our psychological well-being. So one of the approach for Wari is विकारांवर वार करणं, because again another behavioristic perspective for this, वारी ही 21 दिवस चालते. To condition yourself, you need to give some time for this. तेव्हा ते रिच्युअल म्हणून कन्सिडर होईल. रँडमली 1-2 दिवस जर आपण केलं, it will be considered just as a state. But the more longer you do, then it will turn into trait approach. होतंय फॉलो? Now for this, if we can relate with आपले असे कोणते विकार आहेत किंवा आपले असे कोणते सायकोलॉजिकल ऍस्पेक्ट्स आहेत which frequently makes us disturb. Correct? Possible. For you, the things which makes you disturb, the things which makes which hampers, affects your psychological well-being. Discipline, right? Anger, yes. Consistency, true. Procrastination, very common, correct. आपले विकार रिफ्लेक्ट करता येतील जास्वंदी किंवा बुराडे मॅडम किंवा मुग्धा मॅम? Impatient असणं is the biggest thing I'm fighting with right now. हा. तर गर्दीच्या ठिकाणी गेलं की मला थोडं अनइझी होतं. हो. म्हणजे मी जेव्हा वारीचा विचार करते तर बापरे हे किती गर्दी आहे आणि असा विचार येतो. राईट. हम्म. ह्याच्यातून जर ओव्हरकम असं करायचं असेल, समथिंग वी हॅव फ्रॉम अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन. As you can see on the screen, they have given these 10 ways to build resilience, 10 ways to have greed, endurance, emotional well-being, to maintain good relationships with close family members to start with, friends, and even with others. Shared identity, social psychology, that will reduce narcissistic stress and status anxiety as well. आधी फक्त एक्झाम अँझायटी किंवा परफॉर्मन्स अँझायटी अशा टर्म्स होत्या. आताची जी टर्म समोर येते दॅट इज स्टेटस अँझायटी. हाऊ कॅन आय मेंटेन माय स्टेटस? हाऊ कॅन आय मेंटेन माय that particular image? One of the ways, have a relationship with others, meaningful relationship with others. Second is avoid seeing crisis or stressful events as unbearable problems. मगाशी जसं निहारिका म्हणाली की टॉलरन्स इट इज इम्पॉर्टंट. आत्ता अवघड आहे, बट व्हॉट आरिबिटी सेज दॅट दिस टू विल पास. So do not have an approach that it is stagnant. It's permanent राहील किंवा कायम राहील असंही. Accept circumstances that cannot be changed, factors within control and factors out of control. वारकरी लोक वेदरचा विचारच करत नाही बिकॉज दे आर ऍक्सेप्टेड. ऊन असेल तर ऊन असेल, पाऊस असेल तर पाऊस असेल, चालायचंय तर चालायचंय, ट्रॅफिक जाम होणार आहे, घाटाचा मधला दिव्या घाटाचा रस्ता आहे तो तसा आहे. Why they are able to avoid these things? Because their one focus is constantly on their destination. So what Nietzsche is always used to say, if one who has a why to live for, he can bear with anyhow.
वहां पे जाना ये इंपॉर्टेंट है ना, तो बीच में बारिश हो या ना हो, इट गेट सेकेंडरी. डेव्हलप रिअलिस्टिक गोल्स अँड मूव्ह टुवर्ड्स देम. असं कधीही झालं नाही. एखाद्या वारकऱ्याने 21 दिवसाची जर्नी, मला खूप इमोशनली खूप छान वाटतंय म्हणून मी आता 5 दिवस पळतच जातो. They are very much aware about their capacity. So they have divided these 250 kilometers in good 21 days. इगन्स मॉडेल मधलं फर्स्ट स्टेजला जे आपण स्मार्ट गोल म्हणतो, स्पेसिफिक, मेजरेबल, अटेनेबल, रिअलिस्टिक अँड टाइम बॉम्ब. Even if it is devotion, still at the same time they are very much aware about their actions as well, capacity, strength, stamina. Take decisive actions in adverse conditions or situations. हिस्ट्रीचा रेफरन्स असा आहे याला, एकीकडे म्हणजे बाजीराव पेशवे आणि शिवाजी महाराजांची कॉमन मेथड अशी होती की जेव्हा अशा कुठल्या मिशन वरती जायचं असेल, मिनिमम लगेज सोबत ठेवायचं. जो काही टेंट असायचा त्या टेंट मध्ये वेपन्स आणि मॅप्स फक्त असायचे, बाकी सगळी लोक उघड्यावर झोपायची, म्हणजे लवकर आवरून निघायचं. काय हॉटेलच्या भाषेत काय म्हणतात, चेक इन चेकआउट लवकर करता येतं. तिसरं जे पानिपतचं युद्ध झालं तेव्हा हीच गोष्ट उलटी वापरली गेली, म्हणून आपण मेजरली थर्ड पानिपत वॉर वी गेट डिफीटेड. वॉर वरती जातोय आणि आपण बायका, मुलं, मग खाण्यापिण्याचं सगळे सामान, भांडी कुंडी, त्याच्यामुळे तो स्पीड हॅम्पर झाला. समोरच्याला ते लोकेशन ट्रेस करता आलं, जरी गुगल मॅप नव्हता तरी फुटप्रिंट्स वरून किंवा काही, कारण अननेसेसरी फोर्स आहे ना सोबत. सो डिसिसिव्ह ऍक्शन्स इन ऍडव्हर्स कंडिशन्स. कमीत कमी पसारा जर का असेल तर तुम्हाला इफेक्टिव्हली काम करता येईल, फोकस्ड होऊन काम करता येईल. शिवाजी महाराजांची जी भेट झाली येस, त्या आगीमध्येच त्यांनी ते वाघ ते चांगलं वाटले दिसणारच. करेक्ट करेक्ट, So it is also definitely definitely. APA further says, look for opportunity of self discovery after a struggle with loss. फक्त मामूली म्हणणं, बाकी काहीही नाही. येस, शांत एकमेकांना नमस्कार करणं, ग्रोथ माइंडसेट ज्याला आपण म्हणू सायकोलॉजीमध्ये. मला काय शिकायला मिळते, मी इथे कशासाठी आलेलो, हेवे दावे असं करण्यासाठी नाही, तर माझ्या स्वतःच्या त्या ग्रोथसाठी. डेव्हलपिंग सेल्फ कॉन्फिडन्स ऑफकोर्स, लॉंग टर्म पर्स्पेक्टिव्ह अँड कन्सिडर द स्ट्रेसफुल इव्हेंट in a broader context. And so in REBT we have another core technique, that is expansion of limited belief, expansion of irrational belief. आपला पर्स्पेक्टिव्ह जितका ब्रॉड असेल तितका आपलं विजन, मिशन, अप्रोच, ॲटिट्यूड इट विल गेट डिफर. जितकी संकुचित मनोवृत्ती असेल तितकं मग आपल्याला सुद्धा तिथे क्रिविंगला भरपूर स्कोप आहे. If you have limited perception, फक्त मी, माझं, सेल्फ जितका ब्रॉड होईल तितका सायकोलॉजिकल स्ट्रेस कमी होईल. मेंटेनिंग अ होपफुल आउटलुक, that is optimistic approach, and expecting good things and visualizing what is wish. म्हणून तिथे नुसतं कळसाचं दर्शन जरी झालं तरी मग तिथे आनंद आहे. आणि शेवटच्या फेज मध्ये शेवटचा एक पर्टिक्युलर पॅच आहे, तिथे काही लोकांचे रिच्युअल्स असेल की आतापर्यंत जरी ते चालत आलेले असेल, कळस दिसलं की ते पळायला लागतात. बिकॉज ही स्टोरी एक अशी आहे की हे तुकारामांच्या बाबतीत झालेलं. जेव्हा त्यांना लांबून फक्त कळस दिसला तेव्हा ते पळायला लागले, विदिन अ रीच आल्यावर. सो व्हिज्युअलायझिंग व्हॉट इज विश.
ते सर्व माहिती येते. तरी गेले डेफिनेटली एक्झॅक्टली. अँड लास्ट वन इज टू टेक केअर ऑफ वन्स माइंड, body, exercising regularly, and paying attention to one's own needs and feelings. This is very rare combination which we can see. स्टार्टिंगला आपण बघतोय have a relationship with others, and at the end, bottom is take care of self. असा कुठलाच अप्रोच सांगत नाही की तुम्ही स्वतःची काहीच काळजी घेऊ नका आणि नुसतं लोकांची मदत करत जा किंवा नुसतं डिव्होशन करा. तिथे ते अंधश्रद्धेकडे मग आपण बोलतो की मी तिथे स्वतःलाच कंट्रोल नाही करत. अनदर लास्ट पॉइंट टू रिलेट विथ सायकोलॉजी दॅट इज हे मॅस्लोच्या थेअरीचं ऍप्लिकेशन. रॅप हॅज गिवन 6 dimensions of psychological well-being which we can definitely associate with Varkari. Self-acceptance, personal growth, they do have purpose in their life. आज ज्यांना तो पूजेचा मान मिळाला आहे तो माणूस 20 वर्षापासून वारी करतो. पूजेचा मान मिळावा म्हणून नाही, पण दर्शन घ्यायचंय म्हणून. त्यावेळेस तो नंबर लागला. इट इज जस्ट इव्हेंच्युअली इट अकर्स. स्टील इट इज नेसेसरी फॉर इट. बट की इथे यायचं हे महत्वाचं. Having a purpose in life, it makes our life more meaning. Relationships साठीचा पर्पज असेल किंवा करिअर साठीचा पर्पज असेल, पर्सनल हेल्थच्या रेफरन्सनी पर्पज असेल, पर्पज आपल्या लाईफ मध्ये असणं हे तेवढंच इम्पॉर्टंट आहे. एन्व्हायरमेंटल मास्टरी, accepting and recognizing the odds and evens from the environmental inputs. हे वॉरियर साठी पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. ऑटोनॉमी इन द सेन्स meaning making, sense making. Autonomy, what all I can do. Instead of blaming others, individual is taking the responsibility for self. ती ऑटोनॉमी, इंडिपेंडन्स. मी जबाबदारी घेतो की मला हे सगळं करायचं. लोकांवरती ब्लेम नाही करणार किंवा लोकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मी माझे टार्गेट्स अचीव करणं, मीट करणं. इट इज नॉट लाईक दॅट. रादर टेकिंग द responsibility. And of course, healthy relations, positive relations with others. If all it is so, let's have a small drawing part. So can you people please draw your Wari in the sense with these pointers. Into this you can add your own as well. आपल्याला काही लगेच उठून काही आता चालायला सुरुवात नाही करायची तिथे पंढरपूरला जाय. बट मेरी जो पर्सनल लाइफ है, जो करियर है, जो हेल्थ है, प्रोफेशनल लाइफ है, उसमें मेरा डेस्टिनेशन क्या है, उसमें मैं मेरा रूट कैसे परसीव कर रहा हूं. Am I really aware about my own destination and the path with which I can achieve? इम्पॉर्टंट आणि रिक्वायर्ड लगेज मी किती घेतोय आणि अननेसेसरी माझं लगेज किती आहे त्या गोलसाठी. मग त्याच्यामध्ये डूम स्क्रोलिंग असेल, बिंज वॉचिंग असेल, इंटरनेट ऍडिक्शन असेल, शॉपिंग असेल, ऑनलाईन ऍडिक्शन नावडेज. माझे कंपॅनियन्स कोण आहेत, कोण असतील, कोण असायला हवं जर मला त्या पर्टिक्युलर डेस्टिनेशनला जायचं असेल तर. If you want to draw, you can draw. If you want to write it down, you can write it down. Up to you. How far we are aware at least possible adverse conditions. I hope you are able to relate. Mugdha ma'am, Jayashree ma'am, Jaswandi. येस सर. Yes, sir. Absolutely. Absolutely. Okay.
एक 5 ते 7 मिनिटं आपण या ऍक्टिव्हिटीला घेऊ. हो. ओके. आपण वारी आता डिस्कस केली की तो रूट आहे, मग त्याच्यामध्ये लगेज असतं, एक डेस्टिनेशन आहे, शेअर्ड आयडेंटिटी आहे त्याच्यामध्ये, irrespective of caste, religion and age bar, all those things we ignore, but we share a common identity. So त्याच्याने मग तसा कम्युनिटी सेटअप मध्ये तिथे बिल्ड होतो. तर हे जसं त्या वारीचं किंवा देवाच्या दृष्टीने ते आहे पंढरपूर आणि वारकरी त्या पर्टिक्युलर रूट पुरतं. इट इज सिम्बॉलिकली हे प्रिन्सिपल आपण आपल्या लाईफमध्ये कसं कन्सिडर करू शकतो. इट कॅन बी फॉर शॉर्ट टर्म, इट कॅन बी फॉर लॉंग टर्म ॲज वेल. यू कॅन डिसाइड, यू कॅन चूज. तुमच्यासाठी तुमचं पंढरपूर का, तुमच्या वारीचा रूट का, तुमच्या सोबतचे तुमचे वारकरी किंवा तुमची माऊली म्हणून कोण असेल. इट कॅन बी वन ऑर मोर दॅन वन पीपल. यू कॅन चूज. ते वारकरी लोक जसं रिस्ट्रिक्टेड आणि रिक्वायर्ड लगेज सोबत घेतात त्या रूट आणि त्या पर्टिक्युलर डेस्टिनेशन साठी, मग तसं माझं जे काही पंढरपूर आहे, माझी जी काही वारी आहे, ते अचीव्ह करण्यासाठी माझ्यासाठीचं असं इम्पॉर्टंट लगेज कुठलं जे रोज माझ्या सोबत असेल. थिंकिंग which helps us to achieve my goal, that is rational thinking. Thinking which deviates my goal, that is irrational. हॅलो. हॅलो. सर मुग्धा बोलते. हो हो. मी ऍक्च्युली थोडं एक छोटं राईटअप बनवलंय, म्हणजे ह्या संदर्भात ड्रॉ तर नाही केलंय पण लिहिलेलं आहे. हो हो चालेल. थोडा वेळ आहे तसा तुम्ही दिलेला अजून पण, बट कॅन आय जस्ट स्टार्ट फर्स्ट, नंतर मग इतर लोकांचं जसं होईल तसं ते येस फॉलो. येस येस. हो हो नक्की चालेल प्लीज. राईट राईट. सो तुम्हाला सुद्धा माहिती आहे सर की आय एम अ PhD रिसर्च स्टुडंट. येस. सो माझ्यासाठी सध्या पंढरपूर तर हेच आहे की डिग्री मिळवायची आहे, पूर्ण करायचंय PhD. पण त्याच्यासाठीचा रूट जो आहे ना तो बऱ्यापैकी खडतर आहे. म्हणजे तुम्ही तर मास्टर आहात, तुम्ही पूर्ण ही सगळी प्रोसेस इतक्या सुंदर प्रकारे कम्प्लीट केलेली आहे. आणि तसं तुमचाच रूट जो आहे तो आम्ही फॉलो केला, तर ते इन्स्पिरेशन आहे आम्हा सगळ्या रिसर्चर्ससाठी. पण मला ह्या रूट मध्ये सगळ्यात मोठं लगेज काय हवंय ना, तर ते थोडंसं डिसिप्लिन आहे. कारण की एवढ्या सगळ्या गोष्टी असतात की ज्याच्यामुळे आपण डिस्ट्रॅक्ट होऊ शकतो. तर आता माझ्यासाठीचं पंढरपूर मी जर म्हटलं PhD, तर त्याचा रूट पूर्णतः हा रस्ता जो आहे ना हा सगळा डिसिप्लिन हाच आहे. आणि त्यासाठी फोकस मला सध्या तोच बिल्ड करणं आवश्यक आहे. जसं तुम्ही मला विचारलं की सध्या कुठली गोष्ट सगळ्यात जास्त तुम्हाला म्हणजे मेंटल वेलबिंग मध्ये अडथळा आहे, तर माझ्यासाठी तर हाच अडथळा आहे की देर आर सो मेनी थिंग्स टू अटेंड. मग कसं स्ट्रीमलाईन करायचं, त्याच्यामुळे लगेच मला आवश्यक जे आहे ते म्हणजे डेफिनेटली डिसिप्लिन आणि थोडं टाइम मॅनेजमेंट. फक्त त्याच्यामध्ये जर तुमच्यासारखे टीचर्स आहेत किंवा आता आमच्या रिसर्च ग्रुपमध्ये सुद्धा काही लोकांनी माझ्या बरोबरच सुरुवात करून छानपैकी रिसर्च पेपर्स पब्लिश केलेले आहेत किंवा त्याचा डेटा कलेक्शन किंवा आपल्या प्रवासात इतक्या चांगल्या प्रकारे पुढे जातात ना की त्यांच्याकडून सुद्धा थोडी प्रेरणा मिळते. सो अशा प्रकारे हे जे फेलो कंपॅनियन्स आहेत
त्यांच्या आयुष्यात डिस्ट्रॅक्शन असणारच. प्रत्येकाकडे व्हॉट्सअप असतं, इन्स्टा असतं. प्रत्येक म्हणजे सगळ्यांना की कुठेतरी बाहेर भेटूया किंवा फिरायला जाऊया, पार्टी करूया असं म्हणणारे सुद्धा मित्र-मैत्रिणी सर्वांचेच असतात. पण ह्या डिस्ट्रॅक्शनवर काही त्यांना थोडं नियंत्रणात ठेवून की थोडा वेळ आपण मित्रांसोबत घालवायचा, तेवढाच वेळ आपण अभ्यासासाठी कम्पेन्सेट करायचा. असं काहीतरी जे कुठेतरी बॅलन्स करतायत या सगळ्या गोष्टींचा, ते माझ्या मते योग्य कंपॅनियन आपले आहेत ह्या एज्युकेशनल वारीमध्ये. आणि ऍडव्हर्स कंडिशन म्हणजे इतक्या म्हणजे सगळे डिस्ट्रॅक्शन जसं मी मगापासून म्हणते की वर्क लाईफ बॅलन्स आहे किंवा घरच्या जबाबदाऱ्या आहेत. एका दृष्टीने ते म्हणजे घरच्या जबाबदाऱ्या वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इनेव्हिटेबल असतातच. पण ह्या शैक्षणिक वारीमध्ये ते डिस्ट्रॅक्शनच आहे एक प्रकारचं. सो ह्या सगळ्या ऍडव्हर्स कंडिशन मध्ये मात करायला मग पुन्हा असेच जे आपले फेलो कंपॅनियन्स आहेत ते मदत करतात की आपण हे पण बघू शकतो की आता बरोबरचे कोणी नोकरी सांभाळून पीएचडी फुल टाइम स्कॉलर आहेत किंवा अशा लोकांकडून सुद्धा जे इन्स्पिरेशन मिळतं त्याच्यामुळे छानपैकी ही वारी सुरू तर झालेली आहे आता. माझी हो. पूर्ण व्हायला थोडा वेळ लागेल. पण हा. तुमच्यासारख्या रिसर्चच्या आणि फेलो रिसर्चच्या गायडन्समुळे हे आहे निदान. करेक्ट करेक्ट. एक्सेलंट एक्सेलंट. छान शेअर केलं. थँक्यू सर. करेक्ट. आणखीन काही जयश्री मॅम? वेल, प्रश्न फारच छान आहे खरं तर, आणि खूप वेगळ्या पद्धतीने कस्टमाइज करून तो शेअर केलाय तुम्ही. युजली गोल सेटिंग जेव्हा हा मुद्दा येतो तेव्हा आपण ते अटेनेबल, रिअलिस्टिक ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कन्व्हर्ट करत असतो. पण हा खूप क्रिएटिव्ह वेने आणि सध्याच्या करंट याच्या रिलेटेड तुम्ही जो शेअर केलाय ती मला कॉन्सेप्ट आवडली. ऍक्च्युली आता या मितीला मी जरा विचार करण्यातच होते की राईट नाऊ आय हॅव सो मेनी थिंग्स टू डू. सो विच शुड आय चूज, ज्यातनं मग मी हे डेस्टिनेशन, रूट, लगेज, कंपॅनियन, ऍडव्हर्स कंडिशन हे बघता येईल. तर या हो. मी तिला आता ऍज यू नो की एक सॉफ्ट स्किल ट्रेनर म्हटल्यानंतर कायम तुम्हाला अपग्रेड करत राहणं, नवीन नवीन हो. कोर्सेस करत राहणं हे म्हणजे कंटिन्यू इम्प्रुव्हमेंटच्या जर्नीमध्ये आणि कंटिन्यू लर्निंगच्या जर्नीमध्ये असतो. गेले काही दिवस सतत ते मनात चालू पण आहे की आता मी वेगळा कुठला कोर्स केला पाहिजे जेणेकरून दॅट विल ऍड व्हॅल्यू टू माय लाईफ आणि दॅट विल ऍड व्हॅल्यू टू माय पीपल्स लाईफ ऍज वेल. ज्या लोकांना मी ट्रेनिंग देणार त्यांच्या लाईफमध्ये पण कसा उपयोग होईल. तर Correct. अजून ते शॉर्टलिस्ट झालेलं नाही. काही नावं घेतली होती, काही केलं होतं वगैरे. पण मला असं वाटतं की फर्स्ट प्रायोरिटी मध्ये या मितीला आता मी ती जर्नी लिहिलेली नाहीये. पण येस की तो कोर्स डिफाईन करणं, मग नंतर त्याच्याबद्दल जसं मॅडमने पण सांगितलं की मग तो रूट कसा असेल, जसं त्यांनी सांगितलं तर ते थोडं मला कोरिलेट करता येत होतं बिकॉज बिंग अ लेडी टेकिंग केअर ऑफ फॅमिली, चिल्ड्रन और मॅनेजिंग माय वर्क अँड लाईफ. तर ते त्याच्यातलं असणार आहे. लगेज म्हटलं तर मला इथे लगेज म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेल की जसं वारीचे एक संकल्पना आहे बघा सर, तुम्हाला सगळ्यांनाही ठाऊक आहे की फार ओझं घ्यायचं नाही, लागेल तितपतच असावं आणि कोणाला त्याचं द्यायचं पण नाही. Correct. तर ते लगेच म्हणजे हेच आहे की जो काही कोर्स मी करणार त्याचं बर्डन, त्याची एन्झायटी न घेता विथ द प्रॉपर प्लॅन हाऊ आय कॅन अचीव इट. तर त्याविषयी अजून मला ऍक्च्युली ते स्कॅटर्ड आहे थोडंसं, पण ते अलाइन करता येईल. ऑफकोर्स कंपॅनियन म्हटल्यानंतर की द पीपल हू कॅन ऍड व्हॅल्यू इन दिस जर्नी, I would like to associate with such people who will add value, who will guide me, the experienced people as well. And जे पॉझिटिव्ह मोटिवेशन सतत देत राहतील, म्हणजे थोडंसं डिस्ट्रॅक्शन पासून लांब राहणं. ऍडव्हर्स जसं डिस्ट्रॅक्शन मध्ये सध्या मीडिया येतोय, ऑन द स्पॉट आलेलं एखादं पटकन काम येतंय, एखादं प्रोजेक्ट येतंय आणि त्यामुळे तुम्ही अलाईन नसलेल्या गोलपासून थोडंसं पॉज घेता आणि पुन्हा त्या गोष्टीकडे फोकस करता आणि ती गोष्ट जे टास्क आलेली आहे ती कम्प्लीट करून परत तुम्ही त्या बॅक तुमच्या रेग्युलर टास्ककडे जाता. तर त्या कंपॅनियन मध्ये ऍडव्हर्स कंडिशन तशा बऱ्याच येऊ शकतात कदाचित. मे बी हेल्थ इश्यू असू शकतात किंवा काही प्रायोरिटी वाईज माझं काम येऊ शकतं.
पण मला या मितीला वाटते की आता कोर्स मी शॉर्टलिस्ट करणं गरजेचं आहे पहिलं. आणि ऍक्च्युली मला खूप इच्छा आहे सर, यावर्षी पण बराच प्रयत्न केला की निदान आळंदीहून निघालेली वारी पुण्यापर्यंत तरी मी त्या वारीमध्ये अ, सहभाग घेईन आणि नामस्मरण करत त्याच्यात पार्टिसिपेट तरी होईल निदान. तो फील तरी घेईन. फील हा शब्द जरा चुकीचाच येतो खरं तर. हो हो पण तो अनुभव मला घेण्याची फार इच्छा आहे आणि यावेळेला मी बरंच त्याचं वाचन विचन पण केलं. तर हा काही हा शब्द मला त्यातले फार छान वाटलेले की एका कलाकारानेच त्या वारीविषयी म्हटलेलं की वारी ही मोजायची नसते, वारी पेरायची असते. हो म्हणजे सत्कर्म कायम करत राहा आणि आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न कायम करत राहा. आणि तुमच्याकडनंच एक वाक्य फार पूर्वी ऐकलं होतं, सगळे आपले थोर मोठे सांगत असतात की जरी तुम्ही पुढे जाताय त्यात तुमचं देणं लागतं ते देखील पेरत चला. हो तर हो मे बी या कोर्सच्या माध्यमातून काही करता आलं तर मी नक्की करण्याचा प्रयत्न करेन. ग्रेट. सध्या हे थोडंसं वेग आहे सर, पण याला अलाइन करून चांगलं कस्टमाइज करायचा प्रयत्न करेन. मे हो बी मी असं म्हणेन की आजचा दिवस खरं तर ते एक कोइन्सिडन्स नाही म्हणावं लागणार की इट वॉज इन माय थॉट प्रोसेस, पण या ऍक्टिव्हिटीमुळे आता ते थोडं स्ट्रीमलाईन व्हायला मदत होईल नक्कीच. हा 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 सो येस, थँक्यू सो मच सर, थँक्यू. ग्रेट. थँक्यू मॅडम, थँक्यू. ही ही पीडीएफ दिसतीये तुम्हाला? येस सर, दिसते. दिसतीये ना? येस. ओके, ठीकच. ज्याला आपण आतापर्यंत फक्त सब्जेक्टिव्ह फील किंवा एक भावनिकता वगैरे असं म्हणत होतो, देर आर पेपर्स राईट फ्रॉम 1981 वी कॅन सी. त्यातला हा हा एक जो पर्टिक्युलर रिसर्च पेपर आहे, हा इतका त्यांनी सिस्टमॅटिकली डिझाईन केलेला आहे. आता त्या मुंगा मॅडम जसं सांगत होत्या पीएचडीचं सगळं, सो यातलं ते बाकीचं सगळं ते ऍबस्ट्रॅक्ट आहे आणि मग नंतर एन नंबर ऑफ रिव्ह्यूज ऑल्सो धिस पर्सन नेम औटी, दिनेश शांताराम औटी, he has documented all these things. But one of the most intriguing aspect which I personally found that 7 mechanism model वारीचा त्यांनी बायोलॉजिकल इम्पॅक्ट काय होतो किंवा वारीमध्ये जे नामस्मरण होतं त्याचा मेंटल हेल्थ वरती पॉझिटिव्ह इम्पॅक्ट हा कसा होतो त्याचा हा सिस्टमॅटिक स्टडी आहे. मग पॅरासिम्पथेटिक ऍक्टिव्हेशन असेल किंवा कॉर्टिझॉल असेल, न्यूरोप्लास्टिसिटी, अल्फा थीटा सिंक्रोनायझेशन, डोपामाइन अँड सेरोटोनिनचं मॉड्युलेशन, कलेक्टिव्ह कोहेरन्स, अँड 7th वन इज अटेन्शन रेग्युलेशन. आणखीनही बरेचसे ऍस्पेक्ट आहे खरं याच्यामध्ये, बट हे खूप रिलिव्हंट असं आहे. आणि जी एक ओवी आपण अनेकदा ऐकतो, म्हणतो, बोलतो वगैरे असं की हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. त्या एका ओवीचा त्यांनी ह्या 7 मेकॅनिझमशी रिलेशन्स विथ these specific reference. So एक पॉइंट जो सीसीसीचे प्रशांत सर नेहमी मेन्शन करतात दॅट वी शुड हॅव एव्हिडन्स बेस्ड प्रॅक्टिस. ऑब्जेक्टिव्ह आहे, आपल्याला खूप चांगलं वाटतंय, पर्सनली अपिलिंग, स्टील इट शुड हॅव सम काइंड ऑफ एव्हिडन्स, रिसर्च बेस्ड. हे शेअरही करता येईल आणि ऑनलाईन याचा फ्री ऍक्सेस पण आहेच तसा ऑफकोर्स. SSR नावाच्या त्या जर्नलमध्ये त्यांनी हे सर हे शेअर करू शकाल का? वाचायला आवडेल खरं. नक्की नक्की नक्की. येस, थँक्यू सर, थँक्यू. सर दिस इज रिलेटेड टू हरिपाठ. याच्यातले जे शब्द आहेत हरिपाठ, ते हो. सगळे हरिपाठातलेच शब्द आहेत. हो हो हो, आजीकडून ऐकलेलं आहे. हो. खरंय खरंय. ओके. एनीवन शेअरिंग और कोई? नम्रता. स्वतःचं सेटल. हा
जो आहे कन्सिस्टन्सी आहे हो. खूप माझं ज्या ह्याच्यावरती मला करायचं त्या गोष्टीचं नॉलेज असते दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट त्याच्याशिवाय आपण नाहीच करू शकतो Right. एक जर स्वतःसाठी करायचं म्हटलं तर ते करेज असणं फार इम्पॉर्टंट आहे हम्म. त्या सेटअप साठी त्याच्यानंतर स्वतःचं रोजचं जे तुम्ही मगाशी सांगितलं की टाइम मॅनेजमेंट असतं की कुठल्या गोष्टीला किती वेळ दिला पाहिजे ते आणि त्याच्यासाठी प्रत्येक दिवशी एक खूप जास्त म्हणजे ऍटलीस्ट एक स्मॉल स्टेप तरी झाली पाहिजे हा माझा त्याच्यासाठी जरुरी आहे त्याच्यासाठी लागणार लगेज इज आय हॅव फाइंड सम रिलेटेड डोमेन्स ज्याच्यासाठी मला ते करायचंय आणि त्याच्यामधून एक निश टॉपिक इम्पॉर्टंट आहे की जे त्याचं एक रूट असेल मेन असेल असं आणि एक्सप्लोरिंग विथ द सेल्फ अवेअरनेस नॉलेज अँड प्लॅनिंग हे त्याचं लगेज असेल कंपॅनियन इज फर्स्टली आय हॅव टू सेल्फ कमिटेड मी बाकीच्यांचं म्हणजे साथ मागण्यापेक्षा पहिले मी स्वतःलाच एक सेल्फ कमिटमेंट दिली तर मला असं वाटतं त्याच्यावरती माझ्या स्वतःसाठी इझी राहील रादर दॅन की लोकांचं हेल्प मागण्यापेक्षा कारण नंतर आपण मागू शकतो पण ते पहिले स्वतः सेल्फ अवेअर असणं फार इम्पॉर्टंट आणि सेल्फ कमिट असणं इम्पॉर्टंट आहे त्या गोष्टीसाठी आणि ऍडवर्स कंडिशन म्हणजे as of now procrastination आणि social media that is the only distractions for me. Correct. किती क्वेश्चन होते? डॉक्टर उन्नती शेट्टी. Correct. Yes. My part is the knowledge, to have the knowledge Correct. and to have a proper guide with me. तुम्ही को प्रॉपर्ली गाइड करें मी हर एक स्टेप में हम इतना कुछ करें को बताया कि ये सही नहीं है फिर वो प्रैक्टिस प्रॉपर इस पे ही फोकस रहना है प्रैक्टिस नहीं करना I feel direct was that on the keyword like taking proper practical knowledge, Correct. doing research on what to reach my goal. थोड़ा से self time थोड़ा से self analyze करना then applying for PhD, taking action as needed, Correct. achieving my goals. Great. Like Abhika as a situation over lack of self-discipline, self-doubt, social media, self-low confidence, and family relationships. What challenges? Right. So, if you can share your self-reflections, Jaswandeep. It was a long-term needed session, sir, first of all. Thank you so much for that. Yes. आणि असं की माझ्या घरात तर विठ्ठलाची पूजा, भक्ती वगैरे सगळं काही मी लहानपणापासूनच बघत आली आहे आणि आय लाइक दॅट. जेव्हा पण मी विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीला बघते, तेव्हाच मला तिकडे बघितल्यानंतरच खूप अशी आपुलकी वाटते आणि मला असं वाटतं की ही स्टँडिंग देअर टू प्रोटेक्ट मी समहाऊ. आणि नाव दॅट आय अंडरस्टँड द इम्पॉर्टन्स ऑफ इट, आज तुमच्याशी म्हणजे सगळ्यांनी डिस्कस केल्यानंतर जे हे सगळे छान छान इन्साइट्स मिळाले, त्याच्यावरून मला असं वाटतं की अजून अर्थपूर्ण पद्धतीने यानंतर मी ह्या गोष्टीकडे बघू शकेल. आणि पर्सनली काही घ्यायचं असेल तर जसं मागे आपण एकदा ॲडव्हान्स काउन्सिलिंग कोर्समध्ये पण एकदा अशी ॲक्टिव्हिटी केली होती. इट वॉज रिलेटेड टू लोगोथेरपी. लोगोथेरपी. तर तशाच पद्धतीची मला ही ॲक्टिव्हिटी सिमिलर वाटली वेअर वी ड्रॉ दॅट. मी तुम्हाला माझं ड्रॉइंग सेंड करते. इट इज लाइक AI जनरेटेड इमेज बट ऑफकोर्स माय एफर्ट्स लाय देअर. आणि दिस इज समथिंग की इकडे आल्यापासून आय हॅव स्टार्टेड
वर्किंग अ लॉट, सगळ्याच गोष्टी स्वतःच्या मॅनेज करून, करून कधी-कधी जमतं, कधी-कधी फार थकायला पण होतं. पण हो. आता मला असं कळलंय, की सगळं काही मॅनेज करण्यामध्ये सुद्धा रोज काहीतरी गोल अचीव्ह करण्यासारखंच आहे. त्याच्यामुळे आय विल मे बी एन्जॉय इट अ लिटल मोर नाऊ. हा. गुड. निहारिका? आजच्या रिलेशनमधून खूप रिअलायझेशन आले मला की अजून खूप लॉंग जर्नी आहे. आपण फक्त बेबी स्टेप टाकतोय. तर ते कंटिन्यू करणं, कारण की असे खूप लोक आहेत की ज्यांना या फील्ड बद्दल नॉलेज नसल्यामुळे ते असं खूप इझिली डिस्करेज सुद्धा करतात की होप नाहीये मग कशाला करायचंय वगैरे असं. तर तिथे स्टडीत मला ते वाटतं की आपण कदाचित चुकीचं करिअर पाथ निवडला आहे आणि आता तिथे वळायला लागत नाहीये, कारण की आपण ऑलरेडी चालतोय. तो मग पण तो आता मला विनंती करायचं आहे त्याच्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष करून हो. आपल्या ह्याच्याप्रमाणे आपण कसं जाऊ शकतो हे जेव्हा मी मॅप आउट केलं तेव्हा मला रिअलाइज झालं की ऍक्च्युली अफेक्ट करते. तर आपल्याला त्याच्यावरती काम करायचं. ओके. चालेल. आजच्या आपण आयडिया करून पण त्यांच्याकडून एक सायकोलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह त्याचा आपल्याला शिकताय की आयुष्यात कुठला पण गोल आपल्याला जर मिळवायचं असेल तर त्याला कन्सिस्टन्सी, एक प्रकारचं डिसिप्लिन आणि एक म्हणजे पर्पज असावा. करतोय उगाचच करायचं असेल, का बरं करतोय हे आपल्याला माहित असेल, त्या दिशेला आपली वाटचाल असेल आणि त्यातून त्या प्रवासातनं बऱ्याच गोष्टी आपल्याला उलगत जातात. तर बराचसा खडतर प्रवास दिसतो पण अनुभवतो पण त्यातून जे समाधान नंतर मिळतं ना ते खूप छान असतं. सो ते कुठेतरी आपल्याला डिवाइन पॉवरशी कनेक्ट करायला लागतं. सो तुम्ही आज जे डिवाइन पॉवर आणि सायकोलॉजी पर्स्पेक्टिव्ह हा जो मेळ साधला तो खरंच खूप आवडला आणि खूप छान होती ऍक्टिव्हिटी. ऍक्च्युली थॉटफुल होती की आपल्याला रिफ्लेक्ट करायला भाग पाडते की आयुष्यात आपल्याला बरंच मिळवायचं असतं, पण आपण एक्सपिरियन्स देतो की माझ्याच्याने होणार नाही. पण आपण खरंच जर त्यातून मार्ग काढायचा ठरवला तर ती अशी कुठलीच गोष्ट नाही की जी अशक्य आहे. ते आपण शक्य करू पॉसिबल. मला पण ते मला आपली सॅलरीला रिलीज झालं. फर्स्ट त्यांचा रेजिडेन्ससाठी जो आहे तो तुम्ही सांगितला खूप छान आणि पर्सनली जे मी ड्रॉ केलाय सो त्यामध्ये पण ते रिलेट करते आता गोष्टी करायच्या आणि मला माझी जर्नी क्लिअर झाली त्या पूर्ण प्रोसेसमध्ये आणि माझे डेस्टिनेशन सगळ्या. Another thing is the meaningful social support and relations that the part of that was being covered. And with relationships, give respect to each other. तो इतर इथेच नाही पण आपल्या राज्याच्या कोणत्या जन्ममध्ये तो कसा विद्यार्थी केला जाते तो एक आहे ना. आणि माझं थिंग शेअर आयडेंटिटीचा जो फायदा तो एक ते म्हणजे काय म्हणतात आपल्या आपण करू शकतो नाही काय तर या गोष्टी. थँक्यू सर सो मे मच. आय? हो, येस प्लीज. येस. इट्स ऑलवेज अ प्लेजर लिसनिंग टू यू सर. मला वाटतं कोविडमध्ये आपण फार कनेक्ट झालो होतो. वेगवेगळे सेशन्स तुम्ही घेतले होते आणि हो. त्यानंतर पुन्हा मला वाटतं ऑनलाईनची ही संधी खूप दिवसांनी मिळाली आहे. एक तर उपवास आणि आज सगळ्यांची अवेलेबिलिटी याचं औचित्य साधून तुम्ही जे हे सेशन ठेवलं त्याबद्दल धन्यवाद. खूप अपील होतंय आणि सगळ्यांनी जे इनपुट दिले आता क्लोजिंगच्या वेळेला ते कुठे ना कुठे आपल्यालाही कनेक्ट होतातच. जसं विठ्ठलाची मूर्ती पाहिल्यावर काय वाटतं, ती लोक पाहिल्यावर काय वाटतं, प्रत्येक देवाचं जे एक वेगळं आयडेंटिटी आहे अशी, तर ती तुला तुझ्या आयुष्याचे निर्णय घ्यायचेत आणि पुढे जायचंय. तर ते एक आहे आणि थोडस ही जी ऍक्टिव्हिटी आता आपण केली, आपलं पंढरपूर काय आहे, आपलं पांडुरंग कोण आहे, खूप ती कनेक्टिंग होती खरं तर. आणि फूड फॉर थॉट होतं हे सेशन अगदी सगळ्या सर्वार्थाने, की इट विल मेक यू अंडरस्टँड दॅट खूप साऱ्या गोष्टी अजून आहेत आणि
फक्त थॉटमध्ये न ठेवता ते प्रॅक्टिकली कन्वर्ट करणं आणि त्या पाथवरती पुढे जाणं. आणि जसं Right. वारी दरवर्षी येते तशी एव्हरी टाइम अजून स्वतःबद्दल डिस्कव्हरी करत जाणं आणि हो पुढचा हो पाथ सांभाळत जाणं, म्हणजे पुढचा पाठ अजून अचीव्ह करत जाणं. हे या सेशन मधलं इनपुट होतं. या सेशन थ्रू मला बऱ्याच जणांची पण थॉट प्रोसेस कळाली. डिलिव्हरिंग सेशन, पीपीटी आणि हे सगळं खूपच छान होतं, अलॉंग विथ द रिसर्च ऑल्सो. मला खूप छान वाटलं हे ऍक्टिव्हिटी आणि ऑल सगळं काही. थँक्यू. ऑनलाईन काही असेल तर मला पुन्हा कनेक्ट व्हायला नक्की हो आवडेल. हो आणि डेफिनेटली. दुसरं थँक्यू सो मच सर, खूपच मजा आली. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. ऑनलाईनचा हा आमचा सुद्धा पहिलाच अटेम्प्ट असा मीट अँड ग्रीटचा. बट बरं. ते वर्कआउट होत आहे. नाही, वर्क होईल सर. मध्ये मध्ये असे काही सेशन ठेवा तुम्ही. हो 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 येस येस, हो थँक्यू सो मच. हो थँक्स एव्हरीवन. थँक्यू. थँक्यू थँक्यू. येस मुग्धा मॅम. तर दिस इज ऍक्च्युअली अ वारी फॉर ऑल ऑफ अस. आपली ही सायकोलॉजिकल वारी सगळ्यांची एकत्र जी झाली, कारण की ऑनलाईन आणि ऑफलाईन असं हायब्रिड सेशन तुम्ही इतकं छान कंडक्ट केलं आणि ह्याच्यामध्ये कनेक्ट झालेले सगळे वेगवेगळ्या एज्युकेशनल बॅकग्राऊंड मध्ये, म्हणजे सायकोलॉजी जरी असलं तरी कुणी प्रॅक्टिस करत असेल, कुणी प्रॅक्टिस सेटअप करत असेल, कुणी आता म्हणजे अभ्यास करत असेल. सो अशा सगळ्या एज्युकेशनल बॅकग्राऊंड मधून आणि वेगवेगळ्या लेव्हल्स मधून, स्तरांमधून आलेले आज आपण सगळे वारकरीच होतो सायकोलॉजीचे. आणि खूपच छान तुम्ही सेशन इतकं एंगेजिंग आणि इतक्या इंटरेस्टिंग पद्धतीने घेतलं ना, की हा मला हा सुद्धा असं वाटलं की आपण एक वारीच अनुभवतो आहोत. हो एक हो त्याच्यामुळे इतकं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला लहानपणापासून सगळ्यांना वारी माहिती असते आणि त्याचा हा एक अँगल जो आहे ना, तो आता सायकोलॉजीचे विद्यार्थी म्हणून आपल्या सगळ्यांनाच एक छानपैकी रेझिलियन्सचं किंवा आपण म्हणूया मेंटल हेल्थचं फ्रेमवर्क देतो. किंवा त्याच्यात तुम्ही तो जो क्वालिटेटिव्ह रिसर्च दाखवलात ना, तो ऍक्च्युअली असा गायडिंग आहे की त्याच्यातून अशा नवीन आयडियाज घेऊन आपण आपल्या आपल्या फील्डमध्ये, म्हणजे कोणी क्लिनिकलमध्ये असेल, आता मी इंडस्ट्रियल मध्ये आहे, तर तिथे सुद्धा अशा प्रकारचे काही क्वालिटेटिव्ह रिसर्च करता येतील. सो इट वॉज फुल ऑफ आयडिया, न्यू, म्हणजे इन्स्पिरेशन पण खूप जास्त मिळालं. आणि थँक्यू सो मच. म्हणजे ऑनलाईन तरी, आणि मुख्य म्हणजे मला स्वतःला हे ऑनलाईन करून दिल्यामुळे अजून सहभागी व्हायची संधी दिली, ही पण खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. हो हो थँक्यू सर. थँक्यू मॅडम. थँक्यू सो मच. उलट तुम्ही इंटरेस्ट दाखवला जास्वंदी किंवा जयश्री मॅडम, तुम्ही आणखीन जास्वंदीच्या काकू. सो सगळ्यांचं अगदी अगदी मनापासून तो आनंदही आहे की इंटरेस्ट तुम्ही दाखवला. सो नेक्स्ट मंथचा जो काही टॉपिक असा ठरेल, सो तेव्हाही तसं ऍज अर्ली एज पॉसिबल तुम्हाला नक्की आम्ही तसे अपडेट देऊ, इन्फॉर्म करू तसं विद इन ऍडव्हान्स. नक्कीच सर. Yes, sir. आणि फक्त मला असं विद्यार्थ्यांचा वाटतं आवाज आहे ना, तो फक्त कमी येत होता आजच्या सेशन मध्ये. सॉरी मॅम टू इंटरप्ट यू. एक फक्त सजेशन आहे की नेक्स्ट टाइम आपलं जर हायब्रिड सेशन असेल ना, वी विल जॉईन. फक्त विद्यार्थ्यांचा आवाज पण थोडासा अजून क्लिअर करण्यासाठी काही करता आलं तर बघू शकतो हो आपण. हो 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 बरं. येस सर, जस्ट एक सजेशन आहे. हो जसं हो मला दुपारी कळालं आणि मी तुम्हाला थम्स अप दिला की येस मी अटेंड करीन. मी इतर लोकांना पण रेकमेंड करू शकले असते. हो तर पुढच्या वेळेला मी नक्की करीन, ज्यांना याचं व्हॅल्यू ऍडिशन होऊ शकेल याच्यातनं. करेक्ट तर करेक्ट ते करेक्ट. मी करू शकते नक्कीच, फॉर शुअर. येस येस चालेल. सर, येस थँक्यू सर. थँक्यू सो थँक्स मच. अ लॉट सर. थँक्यू. हो हो बाय बाय. टेक केअर.